आई आणि बाबांनंतर आपल्या आयुष्यात सगळ्यात जास्त काळजी करणारी व्यक्ती कोण असेल, तर ती म्हणजे आपली जीवनसाथी. आपण थकलो असलो ना, तरी ती विचारते, काही झालंय का हो? आपण शांत असलो ना, तरी ती बरोबर ओळखते, मनात काहीतरी चाललंय ना. आपल्या मागे उभी राहणारी आणि अपयशात आपल्याला सावरणारी, ती आपल्या आयुष्याची सर्वात शांत पण सर्वात मजबूत साथ असते. म्हणूनच हे पत्र फक्त प्रेमाचं नाही, हे पत्र आहे काळजीचं, जबाबदारीचं आणि एकत्रित सुरक्षित राहण्याचं. प्रिय स्मिता, आपण एकमेकांना हो म्हटलं त्या दिवशी आपण फक्त नातं जोडलं नव्हतं, आपण आयुष्याची जबाबदारी एकमेकांवर वाटून घेतली होती. आपण लग्न केलं तेव्हा फक्त दोन माणसं एकत्र आली नव्हती, दोन स्वप्न, दोन भीती आणि एक भविष्य एकत्रित बांधलं गेलं होतं. आणि कुठल्याही परिस्थितीत एकमेकांच्या बाजूने उभं राहण्याचं वचन दिलं गेलं होतं. आज हे पत्र मी सीए म्हणून नाही, तुझा जोडीदार म्हणून लिहित आहे. स्मिता, तू घर चालवलंस ते आकड्यांनी नाही तर भावनेने. कधी पैशाची कमी भासली, पण कधी घरात हसण्याची कमी भासू दिली नाही. हेच तुझं मोठंपण नाही का? कधी स्वतःला मागे ठेवलंस, पण कधी मला जाणीव देखील होऊ दिली नाही. आणि म्हणूनच आज मला एक गोष्ट मनापासून सांगायची आहे. फायनान्स म्हणजे कमाई नाही, फायनान्स म्हणजे आपण दोघं सुरक्षित आहोत याची खात्री. फायनान्स म्हणजे एकमेकांवरचा न बोलत असलेला विश्वास. फायनान्स म्हणजे संकटात एकमेकांचा हात घट्ट धरून ठेवला. आपण दोघं मिळून घर उभं केलं, आयुष्य प्लॅन केलं आणि आपण मॅनेज करू या विश्वासावर पुढे गेलो. पण स्मिता, प्रेमासोबत क्लिअरिटी पण तितकीच महत्वाची. सेव्हिंग्स म्हणजे जमापुंजी नव्हे, ती आपल्या भविष्याची काळजी आहे. इन्शुरन्स म्हणजे भीती नाही, ती एक प्रॉमिस आहे. काही झालं तरी आपण एकटे नाही याची जबाबदारी. इन्व्हेस्टमेंट म्हणजे लालसा नाही, ती आपल्या स्वप्नांच्या आधी केलेली पूर्व तयारी. आणि फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे कंट्रोल नव्हे बरं का, फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे पीस ऑफ माइंड. मी जेव्हा पैशांबद्दल बोलतो ना, तेव्हा मी नंबर्स पाहत नाही, मी तुझी सुरक्षितता पाहतो, आपल्या घराचं स्थैर्य पाहतो आणि आपलं फायनान्शियल फ्युचर पाहतो. फायनान्शियल फ्रीडम म्हणजे लक्झरी कधीच नाही स्मिता. फायनान्शियल फ्रीडम म्हणजे पैसे आपल्या निर्णयांवर कंट्रोल करू शकत नाही याची खात्री. काम, आरोग्य, वेळ हे सगळं भीतीतून नाही तर स्वातंत्र्यातून जगता येणार. हे लेटर तुला शिकवण्यासाठी नाही, हे लेटर तुला सांगण्यासाठी आहे. आपण हे सगळं एकमेकांच्या हातात हात घालून करतोय, कारण लग्न म्हणजे कोण पुढे किंवा कोण मागे कधीच नाही. लग्न म्हणजे एकमेकांच्या बाजूला उभं राहणं, आजही आणि उद्याही. तुझ्या सोबत एक चार्टर्ड अकाउंटंट आणि कायम तुझाच जोडीदार.